एक मिसअंडरस्टँड केलंय का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? हो, सगळ्यांनीच केलंय. आंबेडकर म्हणजे कोण? काही लोकांना वाटतं ते जन्मजात आमचे आहेत, काही लोकांना वाटतं ते आमचेच नाही आहेत. हे आपलं दुर्दैव आहे समाज म्हणून. इकॉनॉमिस्ट डॉक्टर आंबेडकर, अँथ्रोपॉलॉजिस्ट डॉक्टर आंबेडकर, थिओलॉजिस्ट डॉक्टर आंबेडकर, लीगल एक्सपर्ट डॉक्टर आंबेडकर, त्याच्यानंतर मानवी हक्क आणि आंबेडकर, अनेक अंगांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगभरामध्ये खूप वैविध्यपूर्ण अभ्यास केले जातात. पण हे भारतीय म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून हे आपलं खरं तर दुर्दैव आहे की अजूनही आपण बाबासाहेब आंबेडकरांना दोनच कल्पनांमध्ये, दोनच प्रतिमेंमध्ये अडकवतो. रिझर्वेशन इज इक्वल टू जात हे जे जोडलं गेलेलं आहे तर ते पूर्णतः खरं नाही आहे. म्हणजे एखाद्याला स्पोर्ट्स कोट्यातनं ॲडमिशन मिळतं ते रिझर्वेशन नाही का? कल्चरल कोट्यातनं ॲडमिशन मिळतं ते रिझर्वेशन नाही का? रिझर्वेशनच आहे. पण आपली चर्चा फक्त जात आणि रिझर्वेशन याच्यापुरती मर्यादित असते. त्याला जातीय पूर्वग्रह असतात समर्थकांचे आणि विरोधकांचेही. आपल्याकडे जी आता थोडी मागासलेपणाची जी स्पर्धा लागलेली आहे त्याच्याविषयी जर आपल्याला खरं काही समजून घ्यायचं असेल तर सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाली पाहिजे. कारण सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाल्याशिवाय नेमकं ज्या लोकांनी आरक्षण घेतलं त्यांची नेमकी किती सामाजिक शैक्षणिक प्रगती झाली हे कळणारच नाही. आपल्याकडे डेटाच नाही आहे. आपल्या समाज जीवनाचे अनेक अंग हे जातीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बांधलेले गेलेले असल्यामुळे जातीची जाणीवच प्रभावी असते. नागरिक जाणीव जन्माला येत नाही हे त्यांनी 1935 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे संविधान किती चांगलं आहे याला अर्थ नाही आहे, संविधानाची अंमलबजावणी करणारी लोक चांगले आहेत की नाही याच्यावर त्यांचं भवितव्य ठरतं. म्हणजे त्यांनी म्हटलं मी संविधानाचा शिल्पकार आहे पण संविधान जाणणाराही मी पहिला असेल. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि इतिहासातलं नागरिकशास्त्राच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आजचा विषय नागरिकशास्त्र आपल्या चॅनलसाठी अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत जवळचा असा विषय आहे. इतिहासातल्या नागरिकशास्त्रामध्ये आपण अशा सगळ्या पर्सनॅलिटीज, अशा सगळ्या व्यक्तींबद्दल जे आपल्या इतिहासात घडून गेल्या त्यांच्या दृष्टीनं नागरिकशास्त्र काय होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकूणच नागरिकशास्त्राचा प्रयत्न हे नागरिकशास्त्र हा एक विषय नसून आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे आणि ते म्हणून आपल्याला ते समजून घेण्याची गरज आहे. हा सगळा आहे. तर त्यामुळे या सगळ्या व्यक्तींबद्दल आपण एक केवळ राजकीय दृष्ट्या त्यांच्याकडे न बघता नागरिकशास्त्राच्या दृष्टीनं त्यांचं काम आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळं समजून घेण्याचा आपण यातनं प्रयत्न करणार आहोत. आणि आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि ते करायला आहेत आपल्यासोबत डॉक्टर देवकुमार अहिरे, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा खूप अभ्यास आहे आणि आज आपल्याला ते याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. वेलकम सर. थँक्यू. म्हणजे आज हा एपिसोड करताना एक जे वेगळं दडपण येत आहे ते मला आत्ता जाणवत आहे. म्हणजे खरं तर इतकी मोठी जबाबदारी आहे हा एपिसोड सुद्धा चर्चेला आणणं. कारण कायम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत बोलायला गेलं तर कायम एका पॉईंट नंतर राजकीय दृष्ट्याच त्यांच्या कामाची खूप चर्चा झाली. म्हणजे आज खरं तर जे नागरिकशास्त्र आपण जगतो आहोत रोजच्या आयुष्यात, जे आपल्या भारतीय संविधानाचं जे भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे तर त्याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला. त्याच्यामुळे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय होता, आजचा समाज त्यांच्या दृष्टीने कसा होता, कसा असला पाहिजे होता आणि आपण खरंच तो जगतो आहोत का हे आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मला वाटतं सुरुवात आपण इथपासून करून घेऊ शकलो की त्यांचा राजकीय दृष्ट्या सोडता नागरिकशास्त्राबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह काय होता हे समजून घेणं आपल्याला का महत्त्वाचं आहे. म्हणजे इथपासून जर सुरुवात केली तर त्यामुळे कदाचित एक चर्चेला बेस मिळू शकेल. नक्की. अत्यंत महत्त्वाचा मुद्दे तुम्ही जी सुरुवात केली त्या प्रश्नानेच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी चर्चा करतो तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस राजकीय चर्चा खूप होतात आणि त्या केल्याही पाहिजेत. म्हणजे त्या अर्थानं राजकारण हे आपलं आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, त्याच्यामुळे त्याची चर्चा केली पाहिजे. पण बऱ्याच वेळेस चर्चा करताना जणू काही राजकारण म्हणजेच सर्व काही आहे असंही बघितलं जातं. राजकारणासोबत समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, सांस्कृतिक कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप त्याचा अविभाज्य भाग असतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग आपण एक व्यापक सर्वसमावेशक विचार करतो असं आपण म्हणू शकतो. म्हणून मला हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे नागरिक शास्त्र याविषयीची जी
कल्पना किंवा याविषयीचा जो विचार आपल्याला बऱ्यापैकी जो दिसतो तो प्रामुख्याने त्यांनी जे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तसं जर बघितलं तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे अनेक लोक वाचन करतात, चर्चा करतात, पण ते बऱ्याच वेळेस जातीय अंताच्या दृष्टिकोनातनं करतात. पण त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकत्वाविषयी सुद्धा काही भाष्य केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ की त्यांनी कास्ट कॉन्शियसनेसमुळे सिव्हिक कॉन्शियसनेस मारला जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा जो सिव्हिक कॉन्शियसनेस हा जो शब्दप्रयोग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच्यातलं त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे जातीच्या जाणीवांमुळे लोकांमध्ये नागरिक म्हणून जाणीवच निर्माण होत नाही आणि मग लोकांमध्ये म्हणजे जे कुठल्या जातीचे असतील ते त्या जातींच्या जाणीवा असतात. आणि एखाद्या देशाचा आणि एखाद्या समाजाचा जर नागरिक व्हायचं असेल तर जातीय जाणीवेच्या पलीकडे जाऊन तुमच्याकडे एक नागरिक म्हणून जाणीव निर्माण झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. पण त्यांचं निरीक्षण असं आहे की आपल्याकडे जातीची एवढं वर्चस्व आहे आणि आपल्या समाज जीवनाचे अनेक अंग हे जातीने प्रत्यक्षरित्या बांधलेले गेलेले असल्यामुळे जातीची जाणीवच प्रभावी असते, नागरिक जाणीव जन्माला येत नाही. हे त्यांनी 1935 मध्ये म्हटलेलं आहे. आणि हे काय त्यांनी अचानक म्हटलेलं नाही आहे. पुन्हा याच्यासाठी त्यांचा एक दीर्घ चिंतन राहिलेलं आहे त्यांच्या विचारांमध्ये. म्हणजे अनेक लोकांना कदाचित ऐकतानाही माहिती नसेल किंवा वेगळी गोष्ट माहिती होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲडल्ट फ्रँचाईज लीग नावाचं एक संघटन स्थापन केलं होतं. ज्यावेळेस ते पहिली गोलमेज परिषदेवरनं ज्यावेळेस ते लंडनवरनं परत आले तर त्यांना जाणवलं की आपल्या देशामध्ये फक्त या प्रश्नाला म्हणजे सर्व लोकांना समान आणि सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार असायला पाहिजे याविषयी स्वतंत्र चळवळ नव्हती. वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या सामाजिक संघटना या मुद्द्याला काय म्हणूयात आपण आव्हान करत होते, या मुद्द्याविषयी चर्चा करत होते, पण स्वतंत्र संघटन फक्त या नावाने नव्हतं. म्हणून 1932 मध्ये त्यांच्या काही सहकारी मित्रांसोबत बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होतं. त्याचं नावच होतं ॲडल्ट फ्रँचाईज लीग आणि त्याची पहिली मागणी होती की सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्या काळामध्ये सर्व लोकांना मतदानाचा समान अधिकार नव्हता, म्हणजे सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकारच नव्हता. तर इथे आपल्याला दिसतं की सर्व लोकांना मतदानाचा अधिकार मिळायला पाहिजे ही नागरिकत्वाची पहिली मागणी. आणि मग तिथून पुढे त्यांचा नागरिकत्वाचा जो विचार आहे तो विकसित झालेला आहे, म्हणजे जो त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांचा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर जसा जाती निर्मूलनाचा विचार त्यांच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी होता तसा एक नवीन नागरिक या देशामध्ये घडवायचा आहे आणि तो जाती, धर्म, लिंग याच्या पलीकडे असेल असं सुद्धा त्यांचं चिंतन राहिलेलं आहे. दुर्दैवाने या मुद्द्याविषयी जास्त चर्चा आपल्याकडे झालेली दिसत नाही. म्हणून मला वाटतं की याविषयी चर्चा करण्यासाठी तुम्ही जो हा विषय निवडला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. आत्ताच आपण जर बघायला गेलं ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते त्यांच्या मते असलेला किंवा त्यांचा आयडियल असलेला असा समाज कसा होता, म्हणजे आता म्हणजे त्याचा बऱ्यापैकी परावर्तित आपण झालेलो बघतो आत्ताच्या संविधानामध्ये, पण त्याच्याबद्दलचे पण वेगवेगळे मतप्रवाह येतात की नाही हे असं आहे ते तसं आहे, पण त्यांनी जो एन्व्हिजन केलेला समाज होता, सोसायटी होती, तो कसा होता? बरोबर. म्हणजे एक तर त्यांच्या लिखाणांमध्ये हे आलेलं आहे. त्यांनी म्हणजे आजचा जर समाज तुम्ही मला विचाराल तर आजचा समाज बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज आहे का, तर तो अजिबात नाही. जरी आपण म्हणत असलो की संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे आणि आपला समाज आणि देश संविधानानुसार चालतो हे बरोबर जरी असलं तरी संविधानाला जे अभिप्रेत आहे ते सगळं आपल्या समाजामध्ये अजिबात घडताना दिसत नाही. म्हणून त्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आजचा समाज आहे का, तर नाही. काही गोष्टी आपल्याला दिसतील पण त्या खूप फुटकळ आणि तुरळक आहेत. म्हणजे जसं की त्यांनी म्हटलेलं होतं की लोकशाही ही नुसती एक शासन व्यवस्था नाही आहे, तो लोकशाही असोसिएटेड लिव्हिंग आहे. तर ही जी कल्पना आहे लोकशाही म्हणजे असोसिएटेड लिव्हिंग, ही त्यांना अभिप्रेत असलेली जी समाज जीवन आहे त्याच्यासाठीच आहे. अत्यंत महत्त्वाचा शब्दप्रयोग त्यांनी केला, असोसिएटेड लिव्हिंग. म्हणजे लोकशाही हे नुसती शासन प्रणाली किंवा शासन व्यवस्था नसून ती एक सहजीवन आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यांना याच्यातनं आपल्याला एक दिसतं की त्यांना कशा प्रकारचा समाज अपेक्षित होता
आणि नुसतं समाजच नव्हे तर कशा प्रकारचं सहजीवनही त्यांना अपेक्षित होतं. आता इथे मुद्दा कुटुंब, लग्न, मैत्री, सहजीवन या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात. म्हणजे आपण पुन्हा समाजाची चर्चा करताना फक्त समाजात वेगवेगळे समूह असतात असंच नाही, तर समाजामध्ये एक व्यक्ती कसा असला पाहिजे, समाजामध्ये दोन व्यक्तींमधलं नातं कसं असलं पाहिजे, समाजामध्ये स्त्री पुरुषांचं नातं कसं असलं पाहिजे, नवरा बायकोचं नातं कसलं असलं पाहिजे, आई वडिलांचं नातं कसं असलं पाहिजे, ही सगळं अपेक्षित त्या सहजीवन या कल्पनेमध्ये आहे. त्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं सहजीवन आज आहे का, तर नाहीये. पण त्यांना अपेक्षित असं होतं की एकूणच संपूर्ण समाजाचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. आपल्याकडे लोकशाहीकरण म्हणजे काय की निवडणुका होतात, 5 वर्षांनी लोक निवडून येतात म्हणजे लोकशाही आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित ही लोकशाही नाहीये. हा एक त्याचा भाग आहे, त्यांना अपेक्षित असलेलं जे लोकशाही त्याचा एक भाग आहे. पण त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समाज जीवनामध्ये किंवा समाजामध्ये लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे, धर्माचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. म्हणजे जिथे धार्मिक भेद नसेल, जिथे सामाजिक भेद नसेल, जिथे आर्थिक भेद नसेल, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि लैंगिकही समानता असेल असा समाज त्यांना अपेक्षित होता, जो आज आपल्याला दिसत नाही. बरोबर. आपण जर काही अशी मूल्य रचना जर आपण बघायला गेलो की त्यांना अपेक्षित असलेला आत्ताचा समाज किंवा त्यांच्या डोक्यात असलेलं जे नागरिक शास्त्र होतं, जे समाज होता, त्यात काय मूल्य त्यांना अपेक्षित होती? म्हणजे आता काही मुद्द्यांबद्दल आपण बोललो, पण असं काही जसं समानता आहे तसं आणखीन काही स्पेसिफिक मुद्दे आपल्याला डिस्कस करता येतील, काय मूल्य असतील? एक म्हणजे त्यांचा जो विचार आहे त्याच्यामध्ये समता आणि स्वातंत्र्य हे त्यांच्या एकूणच समाज जीवनाविषयीचं अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे. आणि त्याला त्यांनी जोडलेलं आहे मैत्रीभाव, म्हणजे ज्याला बऱ्याच वेळेस लोक बंधुता म्हणतात, पण बाबासाहेब आंबेडकरांनी मैत्रीभाव हा शब्द वापरला आणि त्याला एक बौद्ध धर्माच्या चिंतनाचा पण आधार आहे. तो समता, स्वातंत्र्य आणि मैत्रीभाव हा त्यांच्या एकूणच समाज जीवनाचा काय म्हणूयात आपण क्रक्स आहे. त्यांना अपेक्षित असलेलं जर समाज जीवन या गोष्टींवर आधारित असेल. आता त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे तुम्ही समतेशिवाय स्वातंत्र्य कल्पना करू शकत नाही आणि स्वातंत्र्याशिवाय समताई ची कल्पना करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना दोन्ही पाहिजे. फक्त समताही नकोय त्यांना आणि नुसतं स्वातंत्र्यही नाही. त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती यांची तुलना केलेली आहे. ते म्हटलं स्वातंत्र्याशिवाय समता येणं आणि समत्याशिवाय स्वातंत्र्य येणं या दोन्ही गोष्टी म्हणजे कशा मारक ठरू शकतात. म्हणून स्वातंत्र्यासह समता आणि समतेसह स्वातंत्र्य आणि हे दोन्ही एकत्र तेव्हा राहू शकतात जेव्हा मैत्रीभाव असेल. तर माझ्या दृष्टिकोनातनं बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे त्यांच्या जे मूल्य होते आदर्श समाजाविषयी ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि मैत्रीभाव ही आहे, हे बेसिस असू शकेल. कायम म्हणजे एकतर ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येतो त्यावेळेस कायम दलितांचे नेते म्हणून तो एक चेहरा समोर केला जातो. पण खरं तर फक्त दलितांसाठी नाही, तर खरं तर त्या काळातली जी समाज व्यवस्था होती ती काही वर्गापुरतीच, प्रतिष्ठित लोकांपुरतीच त्यांचं सत्तेचं केंद्रीकरण झालेलं होतं. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्यांनी प्रवाहात नसलेल्या बायका, इतर मार्जिनलाइज कम्युनिटी अशा सगळ्या मोठ्या प्रवर्गाला एकत्र आणलं आणि त्यांना त्यांचे हक्क देऊ केले आणि त्यासाठीची जी काही चळवळ उभी केली. पण अजूनही त्यांना जे दलित नेते या टॅग खाली बघितलं जातं आणि खरं तर नॅशनल लीडर म्हणून न बघता अजूनही दलितांचे नेते म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जे बघितलं जातं ते कितपत योग्य आहे? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि मला वाटतं की या प्रश्नावर खूप चर्चा झाली पाहिजे. कसं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते म्हणून बघितलं जातं. याच्यामध्ये ही जी ज्यांची प्रतिमा निर्मिती आहे ती अनेक बाजूंनी झालेली आहे. म्हणजे दलितांनी तशी प्रतिमा निर्मिती केलेली आहे की ते आमचे नेते आहेत, ही एक बाजू आहे. सरकारनेही त्यांची प्रतिमा तशी निर्माण केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये हितसंबंधात्मक राजकारण आहे. म्हणजे हे काही फक्त सोपं नाही आहे, हे हितसंबंधात्मक राजकारण आहे. आणि म्हणजे दलितांचे नेते या प्रतिमेसोबत त्यांची एक अजून प्रतिमा आहे ती म्हणजे घटनेचे शिल्पकार. मग चर्चा होताना दोनच, एक तर आयदर दलितांचे नेते और घटनेचे शिल्पकार. पण ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा, त्यांच्या चिंतनाचा अभ्यास करतो तर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पैलू आहेत की जे घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे नेते याच्यामध्ये येत नाहीत. म्हणजे या दोन ज्या चौकटींमध्ये त्यांना जे बघितलं जातं त्याच्यामध्ये येत नाहीत. आणि म्हणून जरी समाजामध्ये या कल्पना जरी प्रभावी असल्या तर आत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अभ्यास केले जातात
ते खूप वैविध्यपूर्ण अभ्यास केले जातात. म्हणजे इकॉनॉमिस्ट डॉक्टर आंबेडकर, अँथ्रोपॉलॉजिस्ट डॉक्टर आंबेडकर, त्याच्या लिबरेशन थिओलॉजिस्ट डॉक्टर आंबेडकर, लिगल एक्सपर्ट डॉक्टर आंबेडकर, त्याच्यानंतर मानवी हक्क आणि आंबेडकर, अनेक अंगांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगभरामध्ये, म्हणजे मी अशा आता म्हणजे अमेरिकेपासून तर जपानपर्यंत, साऊथ आफ्रिकेपासून तर लंडनपर्यंत असे अनेक अभ्यासक मला माहिती आहेत की जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काम करत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि ते सगळे काही भारतीय नाही आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक अमेरिकन आहेत, जापनीज आहेत, साऊथ आफ्रिकन अशीही लोक आहेत. पण हे भारतीय म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून हे आपलं खरं तर दुर्दैव आहे की अजूनही आपण बाबासाहेब आंबेडकरांना दोनच कल्पनांमध्ये, दोनच प्रतिमेंमध्ये अडकवतो. ते का, त्याविषयी मला एक म्हणजे जसं त्यांनी दलितांसाठी काम केलंय तर केलंय का, केलंच, कारण की ते स्वतः दलित समाजातनं येत असल्यामुळे त्यांना स्वतःचा अनुभव होता आणि त्यांनी बघितलं की दलितांच्या समाज जीवनाची काय स्थिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी दलितांसाठी काम केले. डेफिनेटली केलेले, तो आपण नाकारू शकतो. त्याच्यामुळे त्यांची एक दलित प्रतिमा झालेली आहे, हे बरोबर आहे. पण फक्त त्यांनी दलितांसाठी काम केलंय का, तर कोकणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दीर्घकाळ खोतीविरोधी लढा चालवला. आणि म्हणून त्यांचा जो स्वतंत्र मजूर पक्ष होता, त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने खोती नावाची जमीनदारी व्यवस्था जी कोकणात होती, त्या खोती या जमीनदारी व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लढा लढवला. आणि सगळे कुळं हे काही अस्पृश्य नव्हते, अनेक कुळं ही कुणबी होते, त्याच्यामध्ये इतर आगरी होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की कोकणामध्ये एक दीर्घकाळ अस्पृश्येतर म्हणजे दलितेतर लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा प्रभाव राहिलेला होता. कारण की त्यांनी जी खोतीची चळवळ चालवली आणि त्या खोतीच्या चळवळीच्या विरोधामध्ये ज्यांनी लोकांना संघटित केलं आणि त्याची जी फायदे जी झाली ती त्या कुळांना झाली. म्हणून आपल्याला माहीत असेल जयंत पाटील, आता सध्या शेतकरी कामगार पक्षाचे, त्यांचे जे आजोबा होते नारायण नागू पाटील, ते बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. आणि त्यांनी त्या एकूणच त्या खोतीविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्या काळामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत कायस्थ समाजातले, मराठा समाजातले, कुणबी समाजातले, आगरी समाजातले, ब्राह्मण समाजातले असे अनेक सहकारी होते की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत लढत होती. बाबासाहेब म्हणून शेतकऱ्यांचे नेते सुद्धा बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे कोकणातलं जर आपण उदाहरण घेतलं, तसंच खानदेशातलं आपण उदाहरण घेऊया. म्हणजे कोकणामध्ये ते शेतकऱ्यांसाठी लढलेत आणि सर्व जातीय शेतकरी, खानदेशामध्ये ते आदिवासींसाठी लढलेत. त्याच्यामध्ये विशेषतः भिल्ल आदिवासी जे आहेत त्यांनी त्यांच्या शेतकरी कामगार जो हा त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष हा जो पक्ष होता, या पक्षाच्या वतीने खानदेशामध्ये जे भिल्ल लोक होती त्यांच्यासाठी जमिनीचं पुनर्वाटप केलं पाहिजे. भिल्लांवर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने मोठा सत्याग्रह केलेला आहे. म्हणून त्यांनी भिल्ल समाजाविषयी म्हणजे एकूणच आदिवासी समाजाविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. दुसरं, त्यांनी 1930च्या दशकामध्ये मुंबई विधिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाच्या वतीने एक लोकसंख्याविषयक बिल मांडलं गेलं होतं. तर ते जर आपण बघितलं तर त्या बिलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दारिद्र्य, गरिबी, अंधश्रद्धा आणि लोकसंख्या वाढ याचा एकूणच संबंध आहे. म्हणजे समाजामध्ये गरिबी आहे त्याच्यामुळे अज्ञान आहे, त्याच्यामुळे गरिबी आहे त्याच्यामुळे अंधश्रद्धा आहे त्याच्यामुळे लोकसंख्या वाढ होते त्याच्यामुळे गरिबी आहे, दारिद्र्य, असं ते एक सर्कल त्यांनी मांडलेलं आहे. आणि या सगळ्यांचा परिणाम हा स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. आणि त्या सगळ्या त्यांच्या लोकसंख्याविषयक चिंतनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरोदर स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाची सुद्धा चर्चा केलेली आहे. आता लोकसंख्याविषयक विचार, लोकसंख्या वाढ, आता आपण सगळे भारत म्हणून त्याला सामोरं जातो की लोकसंख्या एवढी वाढली तर इथे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, लोकसंख्याविषयक विचार, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त इथे एक मुद्दा जो आहे की तो फक्त लोकसंख्याविषयक विचार नाही. अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्याविषयक अभ्यासक जे आहेत ते फक्त लोकसंख्येचा विचार करतात, पण दारिद्र्य, गरिबी, स्त्री पुरुष समानता याचा आणि लोकसंख्येचा काय संबंध आहे त्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. अशी अनेक मी उदाहरणं देऊ शकतो की ज्याच्यातनं आपल्याला दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त घटनेचे शिल्पकार नाही आहेत आणि दलितांचे नेते नाहीत. ते दलितांचे नेते आहेत, घटनेचे शिल्पकार आहेत, पण त्याच्यासोबत ते भारतीय स्त्रियांचे मुक्तिदाते पण आहेत. सोबत ते लोकसंख्या वाढ जी झालेली आहे त्या आव्हानाची चर्चा करणारे अभ्यासकही आहेत, अर्थतज्ञही आहेत, आदिवासींसाठी, भटक्यामुक्तांसाठी प्रश्न मांडणारे पण आहेत. असे अनेक बाबासाहेब आंबेडकरांचे रूप आहेत की जी नंतरच्या काळामध्ये अनेक कारणांमुळे ते दुर्लक्षले गेलेली आहेत आणि आजच्या काळामध्ये त्याची आपण चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता तुम्ही बोलताना महिलांचे मुक्तिदाते असा शब्द वापरला, तर आता आपण बऱ्याच अंशी वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण याबद्दल बरीच चर्चा करतो, ऐकतो.
तर महिलांचा समाजातला सहभाग आणि महिलांचं एकूण समाजातलं स्थान याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होतं? म्हणजे काय पद्धतीनं एकूणच ते या सगळ्याकडे बघायचंय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पुन्हा. एक तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच चिंतनामध्ये म्हणजे आपण स्त्रीविषयक चिंतन वेगळंच करू शकत नाही. म्हणजे एकूणच म्हणजे विशेषतः त्यांचं जे जातीचं चिंतन आहे, बऱ्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे त्यांनी जाती निर्मूलनाचा जो विचार मांडला आहे, तो अनेक लोक फक्त जाती निर्मूलन म्हणजे एका संकुचित अर्थानेही पाहतात. पण त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाचा विचार हा स्त्रियांच्या मुक्तीसोबत जोडलेला आहे. म्हणजे त्यांनी विमेन्स आर द गेटवे ऑफ द कास्ट सिस्टीम असं म्हटलेलं आहे आणि अनेक लोक त्यांच्या व्याख्यानामध्ये, निबंधांमध्ये हे कोटेशन वापरतात की विमेन्स आर द गेटवे ऑफ द कास्ट सिस्टीम. पण याचा अर्थ नेमका काय? म्हणजे स्त्रिया या जाती संस्थेचं प्रवेशद्वार आहेत. त्याच्यामध्ये मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिंगभाव आणि जात म्हणजे स्त्रिया आणि जात यांचा एक संबंध जोडलेला आहे. आणि जाती निर्मूलन तेव्हाच होईल जेव्हा स्त्रियांची मुक्ती होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती निर्मूलनाच्या चिंतनामध्ये स्त्रियांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी एकूणच सगळ्या त्यांच्या लिखाणामध्ये म्हणजे कास्ट इन इंडिया असू द्या, ॲनालिसिस ऑफ कास्ट असू द्या किंवा इतर त्यांचे जे लिखाण राईज अँड फॉल ऑफ हिंदू विमेन असे जे त्यांचे सगळे लिखाण असू द्या, या सगळ्या लिखाणांमध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची खूप दीर्घकालीन खूप सखोल चर्चा त्यांनी केलेली आहे. म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्या वाईट प्रथा परंपरा आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये सतीची परंपरा होती, सक्तीचं वैधव्य होतं, बालविवाह होते, या प्रथा परंपरा सुद्धा का निर्माण झाल्यात याचेही त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि हे या निर्माण होण्यामागचा विचार काय होता त्याचंही त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आणि जर स्त्रियांची मुक्ती व्हायची असेल तर मग कुठले गंभीर प्रश्न आपण हाताळले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला जातीचा प्रश्न येतो, पितृसत्तेचाही प्रश्न येतो. या सगळ्यांविषयी काही वेळा थेट आणि काही वेळा अप्रत्यक्षपणे बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं विशेषतः 1990च्या दशकानंतर अनेक स्त्रीवादी अभ्यासकांनी बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन जात आणि लिंगभाव याचा अभ्यास करायला सुरुवात केलेली दिसते. त्याच्यामध्ये विशेषतः शर्मिला रेगे, उमा चक्रवर्ती, व्ही गीता हे अत्यंत महत्त्वाच्या स्त्रीवादी अभ्यासक आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की भारताची जी सामाजिक व्यामिश्रता गुंतागुंत आहे ती समजून घेण्यासाठी आम्हाला आंबेडकर खूप उपयोगाचे पडतात. म्हणून जे आपण म्हणतो बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रियांचे मुक्तिदाते आहेत, तर त्याचं कारणच आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चिंतनाच्या मुळाशी स्त्रीविषयक मुक्तीचा विचार आहे असं आपल्याला दिसतं. पण नक्की त्यांना म्हणजे आत्ताच्या समाजातला ज्या स्त्रियांचं कॉन्ट्रीब्युशन बघतो, सहभाग बघतो, त्या पद्धतीचाच सहभाग त्यांना अपेक्षित होता का? किंवा स्त्रियांचा समाजातला सहभाग ज्यावेळेस ते इमॅजिन करत असतील त्यावेळेस त्यांच्या मते तो काय पद्धतीने होता? म्हणजे आता आपण खांद्याला खांद्या लावून पुरुषाला स्त्री उभी राहते हे आपलं अभिप्रेत इंटरप्रिटेशन आहे त्याचं, तर त्यांच्या मते एक्झॅक्टली काय होतं ते? अच्छा, एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे नवरा आणि बायकोचं नातं हे मैत्रीचं नातं असायला पाहिजे. याच्यातनं आपल्याला म्हणजे कसं असायला पाहिजे नातं, तर मैत्रीचं नातं असायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला त्यांना नेमकं स्त्रियांना संदर्भात काय भाष्य करायचं हे आपल्याला कळतं. आणि दुसरं एक त्यांनी विशेषतः काय म्हणजे तो शेड्यूल कास्ट विमेन शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे त्यांची जी महिला आघाडी होती शेड्यूल कास्ट फेडरेशन या त्यांच्या पक्षाची, त्याच्यावर त्यांनी ॲड्रेस करताना म्हटलेलं आहे की लग्न कधी करावं म्हणजे आपल्या मुलींचे लग्न कधी करावं त्या संदर्भातही त्यांनी खूप मूलभूत विचार मांडले. ते म्हणतात की जनरली आपल्याकडे कसं होतं की वय झालं घरचे लग्न करतात, पण त्यांनी म्हटलेले जोपर्यंत ते स्वतः विचार करत नाहीत, मुलगा आणि मुलगी, आता मुलाचं थोडंसं कारण की आपल्याकडे माहिती आहे आपण पितृसत्ताक समाजामध्ये असल्यामुळे पुरुषांना खूप प्रिव्हिलेजेस मिळतात, पण मुलगी स्वतः विचार करून निर्णय घेत नाही तोपर्यंत लग्न करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला दिसतं की नुसतं स्त्रियांचा सहभाग त्यांना अभिप्रेत नाही, कारण की अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतं सहभाग झालेला आहे, म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्यांना अभिप्रेत नाही. म्हणजे ते महत्वाचं असतं, पण त्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनच्या पलीकडे जाऊन क्वालिटेटिव्ह रिप्रेझेंटेशन होतंय का त्याच्यासाठी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत स्त्रियांची जी मुक्ती आहे किंवा स्त्रियांच्या संदर्भातला जो विचार आहे तो नुसता पुरुषांच्या जागी जाऊन स्त्रिया बसणं हा नाहीये, तो गुणात्मक म्हणजे विचारात्मक तो बदल होईल का, म्हणजे तुम्ही कसं पाहतात. नाहीतर आपल्याकडे अलीकडे आपल्याला अनेक दिसतात की तिथे पुरुष जाऊन स्त्रिया बसल्यात काय, पण त्यांचा एकूणच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पुरुषी दृष्टिकोन असतो. त्यांना पुरुषी दृष्टिकोन असलेल्या स्त्रिया अपेक्षित नाहीये, त्यांना एकूणच समाजाचा एक सम्यक विचार करणाऱ्या स्त्रिया अपेक्षित आहेत असं मला वाटतं. मला हा खूपच महत्त्वाचा मुद्दा वाटतो, कारण आता आपण आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा हे बघतो की
काय पॉलिटिकल रिझर्वेशन्स मिळत आहेत, बऱ्यापैकी महिला सरपंच दिसत आहेत, नेत्या दिसत आहेत, पण पडद्यामागे खरं तर त्यांचे पुरुष असलेले नवरे, भाऊ किंवा जे कोणी पुरुष सहकारी आहेत तेच खरं तर सत्ता चालवत आहेत. आणि मग काही वेळेस असा प्रश्न पडायला लागतो, खरंच या महिलांना याविषयी काय वाटतं, ते आपल्यापर्यंत पोचतं का? तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे चर्चा येऊन थांबते ते म्हणजे कास्ट रिझर्वेशनबद्दल. म्हणजे आपल्याला संविधानासोबत कास्ट रिझर्वेशन आलं आणि सतत या दोन्ही अर्थाने चर्चा केली जाते की एक सतत हा बोलणारा वर्ग आहे की त्यांना एका काळानंतर हे रिझर्वेशन बंद करायचं होतं आणि एक काळ असा आहे की जोपर्यंत त्या काळात त्या वर्गाची उन्नती होणार नाही, ते जोपर्यंत या बाकी वर्गासोबत उभे राहणार नाहीत तोपर्यंत ते रिझर्वेशन ठेवावं. तर नक्की त्यांचा कास्ट संदर्भातला विचार काय होता आणि त्यांना काय पद्धतीनं ते अपेक्षित होतं? कारण तसं बघायला गेलं तर प्रजासत्ताकात आपल्या कॉन्स्टिट्यूशन अंमलात आल्यापासून ते पुढच्या 5 ते 6 वर्षातच गेले. त्याच्यामुळे त्यांचा या संदर्भातला विचार काय आहे, हा एक्झॅक्टली डीप रूटेड काय आहे, हे समजून घ्यायला नक्की आवडेल. हाही पुन्हा महत्त्वाचा मला खूप प्रश्न वाटतो. पुन्हा म्हणजे याच्याविषयी आपल्या समाजामध्ये खूप ध्रुवीकरण झालेलं आहे आणि कुठल्याही समाजामध्ये एवढ्या प्रकारचं ध्रुवीकरण त्या समाजाच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. म्हणजे एवढ्या एक्स्ट्रीम पातळीवरचं पोलरायझेशन, याचा अर्थ समाज म्हणून आपण काही कन्सेन्सस निर्माण करत नाहीये, त्या अर्थानं हे आपलं समाज म्हणून फेल्युअर आहे. तर मला कशा अर्थानं, कारण की एकीकडे आपल्याकडे अशी लोक आहेत की जे आरक्षणाचं एका एक्स्ट्रीम बाजूला जाऊन समर्थन करतात आणि एका आरक्षणाच्या टोकाला जाऊन विरोध करणारी लोक आहेत. आणि दोन्ही लोक अशी म्हणजे विरोध आणि समर्थन करणारी लोक मी जेवढ्या लोकांना भेटलोय तर ती लोक म्हणजे आरक्षणाचं एकूणच डायनॅमिक समजून घेतातच असं नाही. अनेक लोक असे आहेत की जे विरोध करायचं म्हणून करतायत, काही लोक असे आहेत की जे समर्थन करायचं म्हणून करतायत. पण तुम्ही ज्यांना विचारलं की बाबा हा ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटतंय, गिव्ह मी अ जस्टिफिकेशन, तू विरोध करतोय तर मला स्पष्टीकरण दे, समर्थन करतोय तर मी स्पष्टीकरण. मी विद्यार्थ्यांसोबतही करतोय, पण मी विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा तुम्ही कुठल्याही भूमिकेच्या असं मला काही घेणं देणं नाही, पण तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करून सांगा, जस्टिफाय करा. तर त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांना कळतं, अरे आपण विरोध करतोय, समर्थन करतो, पण जस्टिफिकेशनच आपल्याकडे नाहीये. मी एका जातीमध्ये जन्माला आलेलो आहे आणि त्या जातीला आरक्षण आहे किंवा त्या जातीला आरक्षण नाहीये म्हणून माझी भूमिका बनलेली आहे. एक नागरिक म्हणून माझी काही भूमिका आहे की नाही आणि जी मी स्वतः चिंतन मंथन करून बनवलेली आहे असं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून याच्याविषयी आपल्यामध्ये एक सामाजिक खऱ्या अर्थानं काय घुसळण होत नाहीये. विरोध करणारे विरोध करतात, समर्थन करणारे समर्थन करतात, त्यांना एकमेकांच्या बाजू माहिती नसतात. विरोध करणारा का करतोय, समर्थन करणारा का करतोय, काही काय, आणि त्याच्यामुळे ते दोन वेगळ्या जगात वेगवेगळ्या भारतांमध्ये ते आहेत असं मला दिसतंय. पण इथे एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून किंवा एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझं एक निरीक्षण आहे, मग याच्याविषयी आपण थोडं चिंतन मंथन केलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. सो स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे या संदर्भातला तो सांगण्यापूर्वी मला थोडं याविषयी वेगळं बोलायचं, जे की जगभरामध्ये आरक्षण आहे वेगवेगळ्या अर्थांनी. म्हणजे कधी कुठे ते अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून आहे, जिथे ते रेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, कलरच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिलेलं आहे. तर तसं आपल्याकडे ते जात म्हणून नसेल तर सामाजिक शैक्षणिक मागासलेपण म्हणून आलेलं आहे. पण आपल्याकडे ते दिसताना अनेक वेळा ते जाती आहे, कारण की आपल्याकडचं जे सामाजिक शैक्षणिक मागासलेपण आहे ते जाती आधारित आहे. जातीचा आणि सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा खूप जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे ते संविधानाची तरतूद हे सामाजिक शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात आहे, पण ते दिसतंय आपल्याला जातीय पातळीवर. त्याच्यामुळे लोक म्हणतात की मी कास्ट बेस्ड रिझर्वेशनच्या विरोधी आहे. आणि आपल्याला समाजात असेही लोक दिसतात, ते म्हणतात मी रिझर्वेशनच्या विरोधी आहे. तर अशा लोकांना मी प्रश्न करताना, बाबा तू रिझर्वेशनच्या विरोधी आहे, ठीक आहे, कुठल्या रिझर्वेशनच्या विरोधी आहे? मग ते कास्ट बेस्ड म्हणजे याचा अर्थ तू आर्थिक आधारावर दिलेल्या आरक्षणाचा समर्थक आहे का? मग ते कन्फ्यूज होतात. हा, मग ठीक आहे, आरक्षणाच्या एकूणच विरोध, आर्थिक सामाजिक शैक्षणिक कुठल्या असो, कोटा सिस्टीमच्या समर्थार्थ आहे का? आरक्षणाच्या पलीकडेही जाऊन आपल्याकडे अनेक कोटा आहे, स्पोर्ट्स कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा असतो, कल्चरल कोटा, हे सगळं रिझर्वेशनच आहे. रिझर्वेशन फक्त जात, या रिझर्वेशन इज इक्वल टू जात हे जे जोडलं गेलेलं आहे तर ते पूर्णतः खरं नाहीये. म्हणजे एखाद्याला स्पोर्ट्स कोट्यातनं ऍडमिशन मिळतं ते रिझर्वेशन नाही का? आहे रिझर्वेशन. कल्चरल कोट्यातनं ऍडमिशन मिळतं ते रिझर्वेशन नाही का? रिझर्वेशनच आहे. दीज आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ रिझर्वेशन. पण आपली चर्चा फक्त जात आणि रिझर्वेशन याच्यापुरती मर्यादित असते. त्याला जातीय पूर्वग्रह असतात समर्थकांचे आणि विरोधकांचेही. त्याच्यामुळे आता मुद्दा जो बऱ्याच वेळेस पुन्हा चर्चेत येतो तो असा की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की 10 वर्षानंतर हे बंद करा. याच्याविषयी अनेक लोक म्हणजे पूर्णतः तर माहिती लोकांना नसते
आणि IQ माहितीवर. तर याच्याविषयीची संविधान सभेतली जी चर्चा आहे तर व्यक्तिशः बाबासाहेब आंबेडकरांचं या म्हणजे 10 वर्षात हे बंद करा याला समर्थन नव्हतं, ते या बाजूचे नव्हते. परंतु त्या कमिटीने असं ठरवलं की 10 वर्षानंतर हे बंद करायला पाहिजे आणि त्यांनी ते म्हटलेलं की कमिटी म्हणते म्हणून माझं याला पाठिंबा आहे. पण म्हटलं जर आणि ही पुन्हा चर्चा शेड्यूल कास्टच्या संदर्भातली आहे, शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनच्या संदर्भात. ते म्हटले जर परिस्थिती पूर्ण बदलली नाही तर हे वाढूही शकतं, अशी संविधान सभेतली चर्चा आहे. परंतु ही पुन्हा काय संविधान सभेपासूनच सुरू झालेली का नाही, तर संविधान सभेमध्ये एकूणच दीर्घ म्हणजे त्या पुणे करार, त्याच्यानंतर राखीव झालेल्या जागा, सेपरेट इलेक्टोरल, ही सगळी चर्चा त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की ऑलरेडी इतर समितीच्या सदस्यांनी 10 वर्ष ही लिमिट घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते मला मान्य आहे. परंतु या समाज गटांचं जर हे नाही झाली तर ते ही पुन्हा वाढवायला पाहिजे असं करू शकत, अशा संदर्भातली चर्चा. त्याच्यानंतर दुसरे ठक्कर म्हणून संविधान सभेतले जे सभासद होते त्यांनी विचारलं मग हे अनुसूचित जमातींच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे. तर तिथे स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकर म्हटलेलं आहे की अनुसूचित जमातीसाठी मोठा कार्यकाळ पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता हे जे आहे म्हणजे हे सिलेक्टिव्ह रिडिंग काही लोक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की हे पुढे चालायला पाहिजे का म्हटलेलं आहे. 10 वर्षाचंही मान्य केलं, मांडलेलं, म्हणजे थोडी गोष्ट गुंतागुंतीची आहे. पण समर्थक आणि विरोधक सोयीच्या गोष्टी घेतात आणि ते सांगतात. त्याचं कारण पुन्हा आहे, म्हणजे त्याचं कारण कसं होतं की बाबा त्यांना हीची जाणीव होती की आपण जरी हे रिझर्वेशन दिलं तर याची अंमलबजावणी किती पातळीवर होईल याविषयी ते साशंक होते. आणि स्वतः कारण की ते म्हणजे अभ्यासक होते पण जमिनीवरचे कार्यकर्तेही होते, म्हणजे सिद्धांत काय होतो आणि व्यवहाराचं त्याचं वर्तन कसं याची त्यांना जाणीव होती. आणि म्हणून आपल्याला दिसतं की जरी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू झाली आणि रिझर्वेशन तेव्हापासून सुरू झालं तरी आपल्याला माहिती आहे भारताचा जर आपण थोडा आरक्षणाचा इतिहास जरी बघितला तर दीर्घकाळ म्हणजे आरक्षण लागू होऊन सुद्धा आरक्षण खऱ्या अर्थानं जे आरक्षणाचे हकदार त्यांच्यापर्यंत गेलेलं नाहीये. या संदर्भात प्रोफेसर योगेंद्र यादव यांनी IIT बॉम्बेमध्ये व्हाय रिझर्वेशन नावाचं खूप चांगलं छोटंसं व्याख्यान दिलेलं आहे आणि स्टॅटिस्टिक्स दाखवून दिलं त्यांनी की नेमकं काय झालं. म्हणजे पॉलिसी म्हणून आपल्याकडे ही सुरू झाली का, सुरू झाली, पण त्या पॉलिसीची अंमलबजावणी झाली का, तर नाही झालेली आहे. आणि म्हणून मला पुन्हा या आरक्षणाच्या संदर्भात ज्या अनेक वेगवेगळ्या चर्चा होतात, म्हणजे डायरेक्ट थेट उत्तराचा भाग नाही पण मला इथे बोलावं वाटतंय की विरोधकांनी समर्थकांनी आरक्षण विरोधक समर्थक जे कोणी असतील त्यांना याचं जर साक्षमोक्ष करायचं असेलच, समजूनच घ्यायचं असेल तर त्या सगळ्या लोकांनी सामाजिक आर्थिक जाती जनगणनेला पाठिंबा दिला पाहिजे. कारण सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाल्याशिवाय नेमकं ज्या लोकांनी आरक्षण घेतलं त्यांची नेमकी किती सामाजिक शैक्षणिक प्रगती झाली हे कळणारच नाही. आपल्याकडे डेटाच नाही आहे की आरक्षणाचे, म्हणजे ठीक आहे SC ST OBC या लोकांना आरक्षण मिळालं, किती लोकांना मिळालं आणि नेमकं त्यांचे कुठल्या कुटुंबामध्ये किती पिढ्यांनी घेतलं याचा डेटाच नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर माहितीच नसेल तर मग आपण काय, म्हणून सगळे लोक म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या चर्चा चालू आहे, संख्या अनेक लोक म्हणतात मराठे एवढे आहेत, मराठे तेवढे आहेत, मराठे सगळे लोक म्हणजे ढगात गोळीबार करतायत. आणि ढगात गोळीबार करणं हे सगळ्या जातींचं लक्ष, म्हणून सगळे लोक आमची जातीची संख्या एवढी सांगतात, पण ॲक्च्युअल किती आहे. म्हणजे ही आपल्याकडे जी आता थोडी मागासलेपणाची जी स्पर्धा लागलेली आहे त्याच्याविषयी जर आपल्याला खरं काही समजून घ्यायचं असेल तर सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाली पाहिजे. आणि त्याच्यातनं एकूणच आपलं एक सोशिओ इकॉनॉमिक कास्ट प्रोफाईल आपल्या देशाचं काय नेमकं कळेल एकदा. काय बाबा किती म्हणजे काही जे असेल ते कळेल. आपल्याला आता कळतच नाहीये, म्हणून मग आपल्याला काय होतं, मी या जातीचा आहे, तू त्या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे, त्याच्यामुळे आपण माझ्या जातीला जे सोयीस्कर ते बोलतोय. पण अशी म्हणजे एक ऑफिशियल डेटा आपल्या जर स्टॅटिस्टिकल सोशिओ इकॉनॉमिक डेटा जर आपल्या समोर आला ना तर एक्झॅक्ट आपल्याला म्हणता येईल की बाबा या अनुसूचित जमातीमध्ये या 2 जातींना एवढा फायदा झाला, या जातींना झालेलाच नाहीये. OBC मध्ये एकाच जातीनं सगळं OBCचं आरक्षण खाल्लंय, बाकीच्यांनी खाल्लं नाही. आता लोक म्हणतात SCतला एका वेगळ्या जातीचा माणूस म्हणतो त्यांनीच खाल्लंय, आधार काय नाही, माझा अनुभव. तर अनुभव वेगवेगळे असू शकतात आणि आपला अनुभव हा सामाजिक अनुभव पूर्णता नसू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाला मर्यादा आहेत. म्हणून मला वाटतं की या विषयाची खूप सखोल सांगोपांग चर्चा झाली पाहिजे, कारण की एकूणच भारताच्या सामाजिक आरोग्यासाठी उपयोगाचं आहे आणि भारताच्या सामाजिक भविष्यासाठी उपयोगाचं असं मला वाटतं. बरोबर. मला यातनं खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो की ते म्हणजे आता तुम्ही जो आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित केला की खरं तर आत्ता आपण ज्या काही चर्चा आरक्षणाच्या संदर्भात रंगतात त्यावरती जात विरुद्ध जात या पद्धतीचे जे संवाद होतात, खरं तर या सगळ्याला
या आरक्षणाची योग्य अंमलबजावणी न करणारं त्या काळचं शासन खरं तर जास्त जबाबदार आहे का? म्हणजे कायमच यांना आरक्षण मिळालं आणि माझ्या वाटचा कोटा हे घेऊन चालले आणि त्यांच्या वाटचा कोटा मला मिळतो आहे, म्हणून हे जात विरुद्ध जात ज्या पद्धतीनं जे समोर येतं चित्र किंवा ज्या पद्धतीनं आपण चर्चेला आणतो त्याचा खरा गुन्हेगार खरं तर त्या म्हणजे वर्षानुवर्षांच्या काळात जे सरकार होती आणि त्यांनी न केलेल्या अंमलबजावणीमुळे हे आहे का? नक्की. आणि याच्यामध्ये मी फक्त सरकारला रिस्पॉन्सिबल धरणार. सरकार रिस्पॉन्सिबल आहेच, पण याच्यासोबत त्या जाती आणि त्या जातीचे पुढारी पण, म्हणजे ते पी साईनाथ यांनी लिहिलेलं एव्हरीबडी लाईक ड्रॉट, तसं एव्हरीबडी इज रिस्पॉन्सिबल. म्हणजे कारण आपण भावनिक प्रश्नांवर जेवढं संघटन करतो, उभं करतो, तेवढं स्ट्रक्चरल प्रश्नांना ॲड्रेस करत नाही. स्ट्रक्चरल प्रश्नांना ॲड्रेस केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. आणि आपल्याकडे कसं आहे, आता मलमपट्टीचे उपाय होत आहेत. म्हणजे आणि मग त्या मलमपट्टीच्या उपायाने काय होतं, आता जवळपास मागच्या 15 वर्षापासून मी एकूणच मराठा आरक्षणाच्या चळवळीचा मागोवा घेतोय. मी बघतो, मी विद्यार्थी, म्हणजे मी औरंगाबादला विद्यार्थी होतो तेव्हापासून पाहतो. काय होतं की 1 वर्ष 2 वर्ष मोठ्या पातळीवर आंदोलनं होतात, ते पुन्हा थांबतात, त्याच्यातनं एखादा नेता उभा राहतोय, पुढचे 5 वर्ष शांत जातात, पुन्हा काहीतरी घडतं, उभं राहतंय, पुन्हा खाली जात आहे. असं आता जरांगेंचं जे आंदोलन जेवढी पॉप्युलॅरिटी ती कमी झाली, अजून 2-4 वर्षाने ती कमी होईल आणि मग पुन्हा काहीतरी होईल. तर यांनी काय होतं, तर सरकार पण टोलवाटोलीची उत्तरं देतात आणि जे नेते जे आहेत ते सुद्धा ज्याला म्हणजे स्ट्रक्चरल म्हणजे व्यवस्थात्मक जे प्रश्न आहेत ते उपस्थित करत नाही आणि त्याच्यामुळे होतं. म्हणून इथे मला वाटतं की जे विचार करणारी लोक आहेत, म्हणजे सर्व जातींमधले विचार करणारी जी लोक आहेत, त्यांनी सरकारला जसं प्रश्न विचारले पाहिजेत, गंभीर अनकम्फर्टेबल प्रश्न, तसं त्या जात समूहांनाही विचारले पाहिजेत. आपण काय करतो की सर्व समाजाची चिकित्सा करतो, पण स्वजातीची चिकित्साच करत नाही. खूप महत्त्वाचं आणि आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत. म्हणून एका जातीविरुद्ध दुसरी जात लढणं ही सोपी गोष्ट आहे, लगेच चेटवता येतं, पेटवता येतं. आपल्याला माहिती आहे आता मराठवाड्यात विशेषतः इलेक्शनच्या नंतर काय झालं, पण त्याचे प्रश्न सुटणार आहेत का? ओबीसीचे प्रश्न, मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाही. त्याच्यातनं एक म्हणजे सर्वसामान्य मुलांची वाताहत होते, लोकांवर पोलीस केसेस होतात, घरं जाळली जातात, हे होतं. त्या सर्वसामान्य लोकांचं नुकसान होतं, पण प्रश्न मात्र सुटत नाही. म्हणून मला इथे वाटतं थोडं काही स्ट्रक्चरल इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी सर्व जातीय जे विचार करणारी लोक आहेत त्यांनी जातीच्या दबावालाही बळी पडता कामा नये. नाहीतर मग आपल्याकडे असे विचारवंत आहेत, जातीच्या लोकांनी थोडं हे केलं की जातीच्या सुरामध्ये सूर मिसळतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. मला वाटतं अभ्यासकांनी, बुद्धिजीवी लोकांनी थोडं सरकारला अनकम्फर्टेबल प्रश्न जसे विचारतात तसे स्वजातीला सुद्धा अनकम्फर्टेबल होणारे प्रश्न विचारले पाहिजे. आणि याच्यासाठी खूप कसरत आहे, ताकद आहे. किंमत चुकवायची म्हणजे काय, किंमत चुकवावी लागते आणि ती अनेक लोक चुकवत नाहीत. त्याच्यामुळे सगळा हा प्रश्न. बरोबर. आणि मला वाटतं याच पद्धतीचा समाजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता, जो सरकारला, शासनाला प्रश्न विचारेल. यातला सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा वाटतो की जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन, आताचं संविधान अंमलात आलं तेव्हापासून जवळपास 106 अमेंडमेंट झालेले आहेत. तर आत्ताचा जे कॉन्स्टिट्यूशनचं स्वरूप आपण बघतो किंवा त्यात मेजर अमेंडमेंट झाल्या, काही शब्द त्यात आपण प्रिअम्बलमध्ये ऍड केलेले पाहतो, तर त्यांना आत्ता जर ते संविधानाकडे पाहिलं त्यांनी, तर त्यांना काय वाटेल त्याच्याकडे बघून? म्हणजे आत्ताचं संविधान आणि जे सोसायटी त्यांना बनवायची होती ते त्या पद्धतीचं आहे, नाही आहे, असं काय वाटतं तुम्हाला? एक तर म्हणजे मुळात आत्ताचं काय, पण जे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर स्वतः संविधान सभेमध्ये, तेव्हाचंही संविधान पूर्णतः त्यांच्या पद्धतीचं नव्हतं. कारण की म्हणूनच त्यांनी नंतरच म्हणजे संविधान ॲक्सेप्ट होऊन नंतरच्या काही काळांमध्ये संविधान जाळणाराही पहिला मी असेल असं स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे त्यांनी म्हटलं मी संविधानाचा शिल्पकार आहे, पण संविधान जाळणाराही मी पहिला असेल. पण आता इथे अनेक लोक याचा सिलेक्टिव्ह अर्थ घेतील. ते एका वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेतनं त्यांनी चिकित्सा केलेली. कारण म्हणजे संविधानामध्ये अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहे, जर त्या घडत नसतील मग त्या संविधानाचा अर्थ काय? आणि त्यांनी म्हटलेलं संविधान किती चांगलं आहे याला अर्थ नाही आहे, संविधानाची अंमलबजावणी करणारी लोक चांगले आहेत की नाही याच्यावर त्यांचं भवितव्य ठरतं. म्हणजे नाही तर संविधान चांगलं आहे पण अंमलबजावणी करणारी लोकच चांगली नाही आहेत तर काही होणार नाही. संविधान चांगलं नसलं पण अंमलबजावणी करणारी लोक जर चांगली असतील तरी संविधानाला भविष्य आहे. तर त्या अर्थानं मला वाटतं की आजच्या संविधानाकडे बघूनही त्यांना काही तसं वेगळं वाटलं नसतं. कारण ऑलरेडी जे आहे संविधान आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्यांना गोष्टी आणायच्या होत्या ज्या त्यांना आणता आलेल्या नाही. कारण पुन्हा हे काही एका व्यक्तीचं काम नव्हतं, त्याच्यासाठी अनेक लोक होते, कलेक्टिव्ह एफर्ट आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ड्राफ्टिंगची बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्याच्यामुळे त्यांना शिल्पकार म्हणतात, हे बरोबर आहे. पण
फक्त बाबासाहेब आंबेडकरांना जे वाटेल ते संविधान सभेमध्ये ते आणू शकत नव्हते. म्हणून आपण एकूणच संविधान सभेची सगळी प्रोसिडिंग जर बघितली तर त्याच्यामध्ये एका ना एका शब्दावर खूप म्हणजे काय घिसापिट्टी झालेली, खूप चर्चा झालेली. बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्ट संविधान सभेसमोर मांडला, अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, असं दीर्घकाळ चर्चा झाली. त्याच्यामुळे त्यांना हे जे नंतर दुरुस्त्या होऊन जे शब्द त्याच्यामध्ये आणलेत तर ते काही खूप त्यांना वेगळं वाटलं नसतं असं नाही. आणि ते तशा अर्थाने काही खूप कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काही एक धर्मग्रंथ आहे अशा कुठल्या ते भूमिकेचे नव्हते. बरोबर. कॉन्स्टिट्यूशन आणि त्यांनी जगाच्या वेगवेगळ्या देशांतल्या संविधानांचा अभ्यास केलेला होता. तर संविधानांमध्ये काळपरत्वे बदल झाला पाहिजे, लोकहिताच्या दृष्टीने बदल झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्याच्यामुळे संविधानातली एक ओळही बदलू नका अशी त्यांची भूमिका नव्हती. आणि त्यासाठीच अमेंडमेंट करण्याची तरतूदही त्यांनी सुरुवातीपासूनच दिली होती. आता जर म्हणजे आपल्या काळात म्हणजे ज्या काळात भारतीय लोकशाहीचा जन्म झाला त्याच काळात आणखीनही जगभरात ज्या काही डेमोक्रेसीज आपण पाहिल्या, आपल्या आजूबाजूचे काही देश पाहिले, पण एक काळ येऊन गेला जिथे त्या डेमोक्रेसी जवळपास कोलमडीला आल्या. म्हणजे वाताहत झाली त्या त्या देशांची, आर्थिक असेल, सामाजिक असेल, वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. भारताचं तसं झालं नाही. तर यासाठी म्हणजे हे काय वेगळं वैशिष्ट्य आहे भारतीय डेमोक्रेसीचं की हे सगळं बांधण्यासाठी प्रेरणा मिळाली? नक्की. म्हणजे एकतर म्हणजे भारतीय लोकशाही या विषयाचा मी तसा खूप सखोल अभ्यासक नाहीये. मी जे वाचलं त्याविषयी बोललो. पण तुम्ही याविषयी खरं तर प्रोफेसर सुहास पळशीकरांशी बोललं पाहिजे. त्यांनी खूप लिहिलेलं आहे इंडियन डेमोक्रेसी विषयीचं. पण जे माझं एक निरीक्षण आहे त्याविषयी मी सांगेल. याची भारतीय लोकशाही दीर्घकाळ टिकली असं म्हणूया. भविष्यात काय होईल वी डोंट नो, मला माहीत नाही. पण ज्यावेळेस भारतामध्ये लोकशाहीचा प्रयोग सुरू झाला तसाच जगामध्ये अनेक देशांमध्ये लोकशाहीचा प्रयोग सुरू झाला होता. आणि काही दशकांमध्ये, काही वर्षांमध्ये तिथल्या लोकशाही कोलमडल्यात. आणि तिथे हुकुमशाही आली किंवा लष्कराची राजवट आली किंवा एकपक्षीय सत्ता आली, अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आणि जगभरामध्ये झालेल्या आहेत. त्या तुलनेने भारतीय लोकशाही बऱ्यापैकी पुढे आली, बऱ्यापैकी जातीने आयुष्य गाठलं असं आपण म्हणूयात. त्याचं कारण हे की याची बरीचशी मुळं ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीने जो विचार दिलेला आहे त्या विचारांमध्ये आहे आणि भारतीय संविधानामध्ये आहे. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं स्वरूपच असं होतं की ती फक्त एक जातीय, एक धर्मीय किंवा एक काय म्हणूया एक विचारीय नव्हती. त्याच्यामध्ये अनेक जातींचा, अनेक धर्मांचा, अनेक पार्श्वभूमीतल्या लोकांचा सहभाग होता. म्हणून इट वॉज अ कलेक्टिव्ह एफर्ट. भारतीय स्वातंत्र्यासाठी लोक लढलीत ते सामूहिक शहाणपण त्या लोकांना आलं होतं. आणि दीर्घकाळाची ब्रिटिश राजवट होती त्याच्यातनं ते सगळं शहाणपण आलं होतं. आणि म्हणून त्यांनी जी भारतीय राज्यघटनेमध्ये ते सगळं रिफ्लेक्ट झालेलं आहे. जे काही अनुभवलं ते रिफ्लेक्ट झाले आणि त्याच्या आधारावर आपली लोकशाही एवढा दीर्घकाळ टिकलेली दिसते. कारण याच्यात पुन्हा आहे म्हणजे वैविध्य, सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता या सगळ्या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहेत. कारण की भारतीय समाज हा बहुधार्मिक आहे, बहुजातीय आहे, म्हणजे बहुभाषिक आहे, बहुसांस्कृतिक आहे. तर या सगळ्या बहुसांस्कृतिक समाजाला जर टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेने बहुसांस्कृतिक जे धोरण, भारतीय राज्यघटना कुठल्या एका धर्माचा पुरस्कार करत नाही किंवा कुठल्या एका धर्माचा विरोधही करत नाही. सर्वांना सर्व प्रकारचे धर्म, उपासना, साधना जे काही करायचं ती मुभा आहे. आणि म्हणूनच आपली भारतीय राज्यघटना महत्त्वाची ठरते. आणि भारतीय लोकशाही एवढं दीर्घकाळ का टिकली कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये जी काय म्हणूया लोकांना जी काय शाश्वती दिलेली आहे त्या शाश्वतीमुळे भारतीय लोकशाही टिकलेली आहे. आणि दुसरं एकूणच इथल्या सामाजिक चळवळी म्हणजे प्रोफेसर सुहास पळशीकर यांनी तर म्हटलेले भारतीय म्हणजे जगातल्या लोकशाही वेगळ्या आहेत पण भारतीय लोकशाहीचं एक अविभाज्य वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक चळवळी. भारतीय लोकशाहीला खऱ्या अर्थानं विकसित आणि समृद्ध करण्याचं काम भारतातल्या सामाजिक चळवळीने केलेले आहे. भारतात खूप चांगल्या सामाजिक चळवळी होत्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या, आदिवाशांच्या, धार्मिक अल्पसंख्याकांच्या किंवा एक वेगवेगळ्या पातळीवरच्या. त्यांच्यामुळे लोकशाही ही विकसित होत गेलेली आहे. म्हणजे लोकशाही 60च्या दशकातली, लोकशाही 70च्या दशकातली ही विकसित होत आलेली आणि त्याच्यामुळे ती सर्वसमावेशक व्यापक झालेली आहे हे बरोबर आहे. पण त्याच्यासोबत तिच्यातला जो अजून म्हणजे गुणात्मक जो तिचा गाभा होता तोही हळूहळू काय म्हणूयात आपण नष्टही झालेला आहे. म्हणजे जे अपेक्षित होतं, म्हणजे उदाहरण घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यांनी म्हटलं होतं की ही टिकणार नाही पण ती टिकली. तर टिकली त्याचं कारण का तर भारतीय लोकशाहीने सुद्धा
इथल्या अनेक गोष्टींशी काय म्हणजे हात मिळवणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिचा जो म्हणजे गुणात्मक जो अर्थ आहे तो सुद्धा ती हरवलेली आपल्याला दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कास्ट, म्हणजे आता म्हणजे डेमोक्रेसी कॅस्टोक्रेसी झालेली आहे, कास्टोक्रेसी झालेली आहे. म्हणजे लोकशाही जातशाही झालेली आहे. म्हणजे पक्षसुद्धा कुठलेही पक्ष घ्या, ते कुठला उमेदवार कुठल्या जातीचा आहे. म्हणजे आणि क्लासिकल डेमोक्रेसीमध्ये हे अपेक्षितच नाही आहे. म्हणजे डेमोक्रेसी बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की लोकशाही ही जाती व्यवस्था विरोधी एक शासन प्रणाली आहे. पण बाबासाहेब म्हणजे जसं वाटतं तसं होत नाही ना. पुन्हा लोकशाहीचा एक स्वतःचा एक भारतीय लोकशाही एक वेगळ्या पद्धतीने विकसित झालेली आहे आणि आता ती एका वेगळ्या अरिष्टामध्ये आलेली आहे. म्हणजे आता एका वेगळ्या अरिष्टावरती टिपून ठेवले. पुढे तिचं भविष्य काय असेल मला माहीत नाही. पण जे राज्यशास्त्रातले अनेक अभ्यासक आहेत, म्हणजे पळशीकर असतील किंवा ख्रिस्तोफर जाफरलेट असतील किंवा अजून इतर लोक असतील, ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॉमेंट्री सध्याच्या भारतीय लोकशाहीविषयी करतायत. वेगळं स्वरूप येत आहे असं मला वाटतंय. ऑलमोस्ट शेवटाकडे चाललो होतो आपण. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपण कायम दोन टोकाची व्यक्तिमत्व म्हणून, एक राजकीय नेते म्हणून त्यांना पाहिले आणि अर्थात त्यांचं राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम तर अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्यांना समजून घ्यायला आपण समाज म्हणून, माणसं म्हणून कमी पडलो असं वाटतं का? म्हणजे एक मिसअंडरस्टँड केलंय का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? हो, सगळ्यांनीच केलंय. म्हणजे दलित समूहांनी पण मिसअंडरस्टँड केलेलं आहे. म्हणजे आणि जे गैरदलित आहेत, म्हणजे जे म्हणतात ते इतर जाती, म्हणजे दलितांपेक्षा वेगळे असलेले जे समूह, सर्वांनी म्हणजे त्यांना गैरसमज झालेला आहे. म्हणून का त्याचं कारण की सोयीस्कर पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांकडे बघितलेलं, सिलेक्टिव्ह रिडिंग ऑफ आंबेडकर. आणि आता आपल्याला गरज आहे की म्हणजे होलिस्टिक, कॉम्प्रेहेन्सिव्ह बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन केलं पाहिजे. आणि जर आपण ते केलं तर मग आपल्याला कळतं की फक्त काय म्हणजे जाती निर्मूलन फक्त म्हणजे काय एक सामाजिक प्रश्न घेऊन ते काम करत असं नाही. तो एकूणच भारताच्या भवितव्याचा त्यांचा विचार, चिंतनाचा प्रश्न. म्हणजे त्यांचं म्हणणं की जात व्यवस्था काय करते, तर ती फक्त काय दलितांना आणि अलीकडे आपल्या समाजामध्ये असं पण आहे ना, म्हणजे काय जात म्हणजे काय दलितांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जात म्हणजे दलितांना, कास्ट इज अ प्रॉब्लेम ऑफ एव्हरीवन. म्हणजे मी अनेक लोकांना म्हणतो काय आम्हाला कोणी अस्पृश्य मानत नाही त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम नाही. पण लग्न करतात ना तुम्ही, मग जातीतच करतात. तुमची जर समजा एका विशिष्ट जातीत तुम्ही असाल आणि तुम्हाला वेगळ्या जातीची मुलगी आवडली तर तुम्ही करतात का? नाही करत. मग जात हा इट्स अ प्रॉब्लेम ऑफ एव्हरीवन, नॉट ओनली अ दलित. सगळ्यांचा तो प्रॉब्लेम आहे आणि तो फक्त मग म्हणून तो अस्पृश्य. कारण की पुन्हा काय झालेलं की जातीचं त्याला रिड्यूस केलेलं आहे अनटचॅबिलिटीमध्ये. अस्पृश्यता इज इक्वल टू कास्ट नाही. अनटचॅबिलिटी इज अ वन पार्ट ऑफ कास्ट. मॅरेज, फूड, एव्हरीथिंग इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कास्ट. म्हणून अलीकडच्या काळामध्ये शाहू पाटोळेंचं जे पुस्तक आलं ते काय सांगतंय, दलितांच्या खाद्य संस्कृतीची. म्हणजे आता व्हेज नॉन व्हेज विषय आपल्याच्या हे जातीचा प्रश्न आहे. म्हणजे शाळेमध्ये काय घेऊन जायचं नाही जायचं हे जातीचा प्रश्न आहे. लग्न कोणाशी नाही करायचं हा जातीचा प्रश्न आहे. म्हणजे जात ही सगळीकडे, फक्त ती दिसत नाही. कारण की काही लोकांनी म्हणजे डोळे असून त्यांनी काहीतरी अंगावर म्हणजे डोळ्यावर ओढून घेतलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे त्यांना दिसत नाही, जाणवत नाही. अनरिअलायझेशन ऑफ कास्ट हा सिरियस प्रॉब्लेम आहे. जात हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण लहानाचे मोठे होतो सगळ्या जातींमध्ये. आपण जर थोडं व्यवस्थित आपल्याला बघितलं तर आपण जातीत होतो. म्हणजे आपल्यावर होणारे संस्कार, आपण काय खातो. मी अलीकडच्या विद्यार्थ्यांना विचारतो म्हणजे काय तुम्ही काय खातात, व काही नॉनव्हेज. मग ते पर्सनल चॉईस. खरं पर्सनल चॉईस असते का तुम्ही एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला आला, तुमचे आईवडील जे खातात ते तुम्ही खातात आणि नंतर आपल्याला वाटतं इट्स माय पर्सनल चॉईस. नो, इट्स नॉट युअर पर्सनल चॉईस, इट्स युअर फॅमिली हिस्ट्री. त्या अर्थानं मला वाटतं की जात हा एक सर्वसमावेशक प्रश्न आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यतेच्या विरोधी नव्हते. म्हणजे फक्त ते जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचा त्यांची भूमिका. त्या जाती व्यवस्थेचं निर्मूलन म्हणजे सर्व भारतीयांची मुक्ती, ती फक्त दलितांची मुक्ती नाही आहे. जाती व्यवस्थेमुळे अनेक जे म्हणजे दलित नाहीत अशा लोकांना सामोरं जावं लागतं. मला अनेक लोक माहिती आहेत की जे दलित नाही आहेत, पण फक्त त्यांनी आंतरजातीय प्रेम केलं, आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे त्यांच्या जातींमध्ये त्यांना खूप वेगवेगळ्या पातळीच्या समस्यांना सामोरं जावं लागलं. एव्हरीबडी इज विक्टिम ऑफ कास्ट. आणि म्हणून मला बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचे वाटतात. पण त्यांचं वाचन करताना अनेक लोक सोयीस्कर वाटतात. महाराष्ट्रामध्ये तर विशिष्ट जातीचे बाबासाहेब आंबेडकर आहेत हे एवढं आहे. आपण सगळे महाराष्ट्रीयन जर असू बघणारे आणि आपण इथे चर्चा करणारे, तर महाराष्ट्रामध्ये अनेक मुलांना विचारायचं की आंबेडकर म्हणजे कोण. काही लोकांना वाटतं ते जन्मजात आमचे आहेत, काही लोकांना वाटतं ते आमचेच नाही आहेत.
हे आपलं दुर्दैव आहे समाजमन. आपण ज्या माणसाला जगामध्ये अनेक पातळीवर लोक अभ्यासतायत त्याला अजून आपण समजून घेतलो नाही, हे दलितांचं, सवर्णांचं, सगळ्यांचं दुर्दैव आहे. कारण ते सलेक्टिव्हली वाचतात, म्हणजे फक्त सोयीचं बघतात, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या प्रकारचे गैरसमज समाजामध्ये होतात. बरोबर. मी सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते आहेत का? आणि आपण आपल्या चर्चेतला आपण जवळपास 60 ते 70% विषय आपण जात आणि या विषयावर बोलतोय. तर आपण वेगळ्या त्यांच्या ॲस्पेक्ट्सबद्दलही चर्चा करणं खूप जास्त महत्त्वाची वाटते. आपण मगाशी ह्युमन राईट्सबद्दल मानवी हक्कांसंदर्भात उल्लेख केला होता. तर मानवी हक्कांसंदर्भात, ह्युमन राईट्स संबंधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय विचार होते? हा पुन्हा महत्त्वाचा आहे. म्हणजे फक्त मी तुम्हाला एक थोडं करेक्ट करेल की जात आणि मानवी हक्क पुन्हा वेगळे करता येत नाहीत. कारण मानवी हक्क हा जो प्रश्न आहे आपल्याकडे, म्हणजे विशेषतः महाडचा सत्याग्रहाचा जो बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह, त्याच्यामध्ये जो 2 सत्याग्रह आहेत, म्हणजे सुरुवातीचा एक मार्चमध्ये आणि नंतरचा आय थिंक नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये, त्यांनी काय म्हणजे ते जे मानवी हक्कांचा जाहीरनामा, मानवी हक्कांचा जाहीरनामा 27 मध्येच त्यांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रकाशित केले, तिथे मांडलेला आहे. आणि ते म्हणतात की पाणी पिणं हा मानवी हक्क आहे आमचा. म्हणजे हा काय दलित म्हणून हक्क नाही, मानवी हक्क. आणि ते मग आपल्याला तिथून दिसतं की त्यांच्या एकूणच सर्व चिंतनामध्ये आपल्याला दिसतं की माणूस हा केंद्रस्थानी आहे आणि माणसाच्या हक्कांविषयीची चर्चा ही सातत्याने ते करत असतात. मागच्या वर्षी मला एक पुस्तक मिळालं बंगालमधल्या काही अभ्यासकांनी, ते सिव्हिल राईट्स, भारतात एकूण हिस्ट्री ऑफ सिव्हिल राईट्स असं ते पुस्तक त्यांनी काढलेलं आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये काय नागरी अधिकारांविषयीच्या चर्चा झाल्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक बाबासाहेब आंबेडकरांचा पत्र छापलेलं आहे, जे के मेनन जे होते, ते के मेनन, त्यांनी पत्र लिहिलं होतं की तुम्ही याच्यामध्ये का सहभागी होत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तुम्ही मानवी जातीय अत्याचारांना तुम्ही मानवी हक्कांचं उल्लंघन समजतच नाही. म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या मानवी हक्कांची जी अर्थ आहे तो मर्यादित आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर जातीय अत्याचार जर होत असेल तर त्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे की नाही, तर आहे. एखाद्या व्यक्तीवर जर ती स्त्री आहे म्हणून जर तिच्यावर अन्याय अत्याचार होत असेल, तो स्त्री म्हणून हक्काचा नुसता उल्लंघन नाही आहे, ती माणूस म्हणून सुद्धा पण त्याचं उल्लंघन आहे. तर म्हणून मानवी हक्क बाबासाहेब आंबेडकरांच्या, पुन्हा बाबासाहेब आंबेडकर एकूणच मानवी हक्क आणि मानवतावाद याला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने काय म्हणूयात त्याला बघतात. म्हणजे त्यांच्या त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेव्हा काम करत होते तेव्हा सुद्धा ह्युमन राईट, सिव्हिल राईट, डेमोक्रेटिक राईट याच्याविषयी काम करणारी लोक होती ना. पण त्याच्यामध्ये जात, धर्म, संस्कृती याच्यावरनं जे हिंसाचार होतो तो वगळलेला होता. म्हणून आपल्याकडे सिव्हिल राईट्स, डेमोक्रेटिक राईट्स, ह्युमन राईटच्या ज्या चर्चा आहेत त्या स्टेटने जे व्हायलेशन केलेले आहे त्याच्या चर्चा येतात. पण समाजाने जे व्हायलेशन, समाजामध्ये जर म्हणजे काय म्हणूयात, एका सवर्ण लोकांनी जर दलितांना मारून टाकलं तर हा ह्युमन राईटचा प्रश्न आहे की नाही? का हा फक्त जाती अत्याचार आहे? की बाबा एखाद्या ठिकाणी आता कोलकाता इकडे तिकडे स्त्रियांवर बलात्कार झालेत आणि त्यांच्या हत्या झाल्यात, तर हा फक्त स्त्री अत्याचाराचा प्रश्न आहे का? तर नाही, हा मानवी हक्कांचाही प्रश्न आहे. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातनं मानवी हक्कांची चर्चा म्हणजे फक्त राज्य सरकारने, म्हणजे सरकारने जे हनन केलेले हक्क नाही आहेत त्याला ते खूप व्यापक चौकटीमध्ये पाहतात. मग धर्म, संस्कृती, जात, अर्थकारण हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. म्हणून त्यांची जी मानवी हक्कांची जी कल्पना आहे ती खूप व्यापक आहे, जी आपण पारंपरिक मानवी हक्कांची जी कल्पना आहे त्याच्यापेक्षा, असं मला वाटतं. मला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो, कारण ते आपण सतत दलितांचे नेते, महिलांसाठीचे नेते, यांचे नेते, त्यांचे नेते म्हणून त्यांना जे एका चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं तर मानवी हक्कांसाठी त्यांनी सगळा उभारलेला लढा आहे हा, आणि खरं तर हे मानवी हक्कांसाठीचे लढणारे नेते म्हणून त्यांच्याकडे आपण तितकंसं पाहत नाही. तर ते खरं तर दुर्दैव आहे आपलं. खूप खूप आभार सर, तुम्ही वेळ दिलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम नागरिकशास्त्राच्या दृष्टीनं कसं महत्त्वाचं आहे हे समजावून सांगण्यासाठी आम्हाला जो एक वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. या सगळ्या एपिसोड्समधनं आम्ही महाराष्ट्रातले, भारतातले, इतिहासात होऊन गेलेले सगळे महत्त्वाचे व्यक्ती, त्यांच्या दृष्टीनं काय नागरिकशास्त्र होतं, त्यांच्या दृष्टीनं अभिप्रेत कसा समाज होता, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. याचा उद्देश कुठेही कुठल्याही एका नेत्याबद्दल एक काहीतरी नरेटिव्ह ड्राईव्ह करणं, एक बाजू घेणं हा अजिबात नसून आम्हाला जेन्युनली त्यांचं काम नागरिकशास्त्राच्या दृष्टीने समजून घेणं महत्त्वाचं वाटतं, जे आपण बराच काळ ते कचरलो आहोत समजून घ्यायला.
तर हा सगळा त्यातनं प्रयत्न आहे. तर तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्की कळवा. आणखीन कोणाबद्दलचे एपिसोड, आणखीन कोणाबद्दलचे इन डेप्थ एपिसोड्स, काही वेगळ्या स्पेसिफिक लोकांसोबत घ्यायचे आहेत का? कोणी व्यक्ती सजेस्ट करायचे असतील तर तेही नक्की कळवा. खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे. धन्यवाद.